श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या ग्रेसफुल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी अगदी प्रत्येक गृहिणीच्या जवळची आहे, कारण प्रत्येकाकडे रात्रीचा शिल्लक राहिलेला स्वयंपाकाचा आज काय करूया हा प्रश्न असतोच। बरेचदा चपाती किंवा भात शिल्लक असेल तो संपला जातो, पण जर भाकरी शिल्लक असेल तर त्या भाकरीचं काय करावं हा एक मोठा प्रश्नच असतो, नाही का। तर मग असंच माझ्याकडेही कालच्या भाकरी शिल्लक होत्या आणि आमच्या गावाकडे स्पेशली ही रेसिपी खूप फेमस आहे। जेव्हा अशा भाकरी वगैरे शिळ्या राहतात तर तेव्हा त्यापासून तुकडे बनवले जातात। इकडे काही लोक चिवडा, भाकरीचा चुरा वगैरे म्हणतात, पण आमच्या गावाकडे भाकरीचे तुकडे असंच म्हटलं जातं। तर याच्यासाठी काय करायचं, एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी करायची, कढीपत्ता टाकायचा आहे आणि तुम्ही तिखट कसं खाताय त्या प्रमाणामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मिरची टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। आणि या रेसिपीसाठी खूप जास्त बारीक चिरलेला आणि भरपूर कांदा वापरायचा आहे, कारण कांद्याने या रेसिपीची चव खूपच छान लागते। मग यामध्ये आता ही मिरची आणि कढीपत्ता वगैरे थोडंसं तळून घेतलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहे भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा। मग हा कांदा ॲड करायचा आणि याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण तुकडे ॲड करणार आहे याच्यामध्ये, किंवा इतर जे काही मसाले ॲड करायचे ते करणार आहे। तर आता मिरची थोडीशी तळलेली आहे, आता याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया कांदा। आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मला आठवतं की माझी आई आणि आजी स्वयंपाक करताना ही टिप नेहमी वापरायच्या की कांदा जर लालसर परतवून घ्यायचा असेल आणि कमी वेळात घ्यायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं। असं मीठ ॲड केलं की कांद्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि कांदा लवकर तळला जातो। मग अशा प्रकारे मीठ टाकून कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा। आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत, भाजलेले शेंगदाणे ॲड करायचे आहेत चवीसाठी। तर इथं मी आता याच्यामध्ये थोडेसे भाजलेले आणि सालं काढून घेतलेले शेंगदाणे ॲड करून घेते। भाजलेले नसतील टाकायचे तर थोडेसे लवकर टाकून जास्त वेळ शेंगदाणे परतवून घेतले तरी पण चालेल, पण माझ्याकडे होते भाजलेले शेंगदाणे अवेलेबल तर मी तेच वापरते। आता हे चांगलं परतवून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण मसाले, अगदी बेसिक मसाले वापरते मी इथं। त्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद आणि थोडीशी धण्याची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ, कारण आपण कांदा परतवण्यासाठी मगाशी मीठ टाकून घेतलंच होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण वापर थोडंसं जपूनच करायचं। अगदी थोडंसं मीठ गरजेनुसार किंवा आपण जेवढे भाकरीचे तुकडे वापरतो त्यानुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। हे मसाले एकदा चांगले परतवून घ्यायचे। आणि हे सांगत असताना मी एक पूर्वतयारी सांगायची विसरली आहे, कारण आपल्याला भाकरीचे तुकडे करायचे तर ऑब्वियसली रात्रीची जी भाकरी असेल किंवा जी शिल्लक भाकरी असेल शिळी तर ती बारीक तुकडे करून मिक्सरला वाटून घ्यायचे आणि त्याला पाण्याचा शिडकावा देऊन ते थोडंसं झाकून ठेवायचे। मग हे सगळं कांदा वगैरे परतवून होईपर्यंत ती भाकरी चांगली भिजली जाईल। मग आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून त्यानंतर वरून जे हे भाकरीचे तुकडे मिक्सरला वाटून पाण्याचा शिडकावा देऊन ठेवले होते भिजवत, तर ते तुकडे ॲड करून घ्यायचे। कमीत कमी 15-20 मिनटं जर हे तुकडे असे भिजवून ठेवले तर ते अगदी मऊसूद होतात आणि त्यामुळे तुकड्याची चव पण रुचकर लागते आणि त्याला एक्स्ट्रा परत वरती पाणी घालण्याची गरज नाही किंवा जास्त वेळ परतवून घेण्याची काही गरज नाही। हे थोडा वेळ परतत तोपर्यंत मी गॅस क्लीन करून घेतला। ही नेहमीची आपली सवय की काही झालं की पटकन किचन काउंटर साफ करून घ्यायचं, गॅस साफ करून घ्यायचा, त्याप्रमाणे हे तुकडे थोडेसे परत आहेत तोपर्यंत मी ते करून घेतले। आता आपण काय करणार आहे, हे तुकडे एकसारखे करून त्याच्यावरती झाकण घालून थोडा वेळ एक वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे तुकडे चांगले मऊ होतील। ऑलरेडीच भिजवलेले असल्यामुळे त्याला परतवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे, तरी पण आपण एक वाफ काढून घेऊया त्याच्या, म्हणजे त्यात जे कचकच लागण्याचं भाकरीचं समजा रात्रीची असेल तर त्याचं प्रमाण असेल तर ते कमी होऊन जाईल आणि अगदी मऊसूद होऊन जातील एका वाफेमध्ये। तर अशा प्रकारे एक वाफ काढून घेतल्यानंतर आपले आता तुकडे तयार आहेत सर्व करण्यासाठी। मी आता याच्यावरती भरपूर सारी हिरवी कोथिंबीर पेरून घेणार आहे। तर बघा किती कमीत कमी वेळेत आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुकड्यांची। सॉरी, मी तुकडेच म्हणते कारण मी लहानपणापासून हेच ऐकले, आमच्या गावाकडे याला तुकडेच म्हटलं जातं। बऱ्याच ठिकाणी भाकरीचा चिवडा म्हणतात किंवा मग काही जण भाकरीचे पोहे असं सुद्धा म्हणतात, मला हे परत माहिती झालं। आमच्याकडं भाकरीचे तुकडेच म्हणतात, तर मग तोच शब्द म्हणजे सवयीचा आहे। बघा अशा प्रकारे आपल्या भाकरीचे तुकडे तयार झालेले आहेत आणि अगदी छान माझा नाश्ता तयार झालेला आहे सुट्टीच्या दिवशी करण्यासाठी। ऑलरेडी सुट्टीच्या दिवशी भरपूर कामं असतात त्यासाठी मग हा शॉर्टकट नाश्ता, आणि माझ्याकडे भाकरी शिल्लकही होत्या। तर याच्यावरती
कोथिंबीर पेरून घेतलेली, थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकलेत आणि हे मी सर्व करते थोडंसं सॅलड एक अर्धा ॲपल आणि दह्यासोबत. दह्याच्याऐवजी तुम्ही लोणचं किंवा इतर कुठल्याही चटणीसोबत किंवा कोशिंबिरीसोबतसुद्धा हे तुकडे सर्व करू शकता आणि खरंच हे खूप छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसंच माझ्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हालाही माहिती आहे का हे नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.